नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आज या प्रवचन सेवेत सहर्ष असे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या अखंड ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक, ब्रह्मांडाचे नायक, ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. पहा, आज कोटीने, हजारो पटीने रोज महाराजांच्या भक्तांची संख्या वाढत आहे. कारण म्हणतात ना की नमस्कार करायचाच असेल तर आधी चमत्कार घडावा लागतो. जेव्हा चमत्कार घडेल तेव्हाच नमस्कार केला जातो. आणि त्याच पद्धतीने या कलियुगात स्वामी समर्थ महाराजांचे अस्तित्व, प्रचिती आणि अनुभव याने हे कलियुगच व्यापून टाकले आहे. आणि त्यामुळे महाराजांच्या भक्तांची संख्या ही रोज हजारो पटीने वाढत आहे. आणि अक्कलकोटची गर्दी ही तर वेगळीच. कारण आपले महाराज हे भक्तवत्सल आहेत, दयाळू आहेत. तुम्ही कितीही चुका करा, प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं की आपण किती चुका केलेल्या आहेत. आपल्यामधून कित्येक लोक असे आहेत की ज्यांना माहिती आहे की आपल्याकडून कळत न कळत किती चुका झालेल्या आहेत, किती चुका आपण केलेल्या आहेत. त्यामध्ये छोट्या मोठ्या चुकाही असतील. पण अनन्य भावाने महाराजांना शरण गेल्यावर आपल्या सर्व चुका महाराज स्वीकारतात. आणि महाराज, आपण जर त्यांना शरण गेलं तर आपल्या जीवनाचा योगक्षेम महाराज स्वतः वारतात. म्हणून अनन्य भावाने स्वामी महाराजांना शरण जा. तुमच्या जीवनाचा योगक्षेम स्वतः महाराज वाहतील, यात शंका नाही. निशंक हो मना, निर्भय हो मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी महाराज शक्य करतात. होय, ज्या गोष्टी तुम्हाला वाटते ना, ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही किंवा ज्या गोष्टी अशक्यप्राय आहेत, फक्त महाराजांना वंदन करा, महाराजांच्या नामस्मरणाला सुरुवात करा, महाराजांच्या सेवेत या, सेवेकरी व्हा. ती अशक्य गोष्ट जी आहे ती शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. महाराजांची शक्ती अगाध आहे, अतर्क्य आहे. आणि त्याचा ती कुठेही लोप पावणारी नाही आहे. त्या शक्तीचा कोणताही सीमाभाग नाही आहे. आणि त्या शक्तीची कोणतीही सीमा नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपले महाराज हे अतिशय दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत. भक्तांसाठी जर भक्ताने एकदा त्यांना प्रेमळ आणि शुद्ध अंतःकरणाने हाक मारली तर महाराज त्या भक्तासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांना अनन्य भावाने शरण जा. स्वामी सेवेत आहात तर शुद्ध अंतःकरण ठेवा. कोणाविषयी वाईट चितू नका, कोणाशी तुमची तुलना करू नका. त्याचबरोबर हे आयुष्य खूप सुंदर आहे सोबतींनो, त्यामुळे कोणावरती जळकी प्रवृत्ती ठेवू नका. पुढच्याने घेतलं आहे, शेजारच्याने घेतलं आहे तर आपलंही होईल. म्हणून कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर मिळवायचंच असेल तर कष्ट हा एकमात्र पर्याय आहे. कष्टाला मेहनतीची जोड द्या. त्याचबरोबर मेहनत करा. तुम्हाला जे हवं ते मेहनतीच्या जोरावर मिळवा, कोणावर जळून नाही. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. कष्ट करा, यशस्वी व्हा. ध्येय गाठायचंच तर ते ह्याची त्याची तुलना करू नका. आणि जर स्वामी भक्तीत आहातच ना तर ध्येय तुम्ही गाठणार म्हणजे गाठणारच. फक्त महाराजांच्या शिकवणीवर आणि महाराजांच्या उपदेशानुसार तुम्ही चालत राहा. त्याचबरोबर महाराजांवर श्रद्धा ठेवा. पण कधी महाराजांच्या शक्तीवर, महाराजांवर शंका व्यक्त करू नका.
ही चूक बरेच जण करतात. स्वामी सेवेत भक्त येतात खरं आहे, पण त्यातले बरेचसे जण हे टिकून राहत नाहीत. स्वामी सेवेत येतात, सेवाही करतात, पण टिकून राहत नाही. कारण अपेक्षेशिवाय त्यांच्याकडे दुसरी गोष्ट नसते. त्या फक्त अपेक्षा ठेवली आहे, बाबा मी सेवा केली आहे पण मला फळ मिळालं नाही. ज्या गोष्टीसाठी, ज्या कामासाठी मी सेवा केली ते काम झालं नाही, ती गोष्ट मला मिळाली नाही, आणि म्हणून कुठेतरी महाराजांची सेवा ते करत नाही. आणि ही महाराजांची परीक्षा असते बरं का. ही परीक्षा असते की त्यांचा सच्चा भक्त कोणता आहे ना, हे पाहण्यासाठी महाराज हे असं करत असतात. पण त्यातही आपले असे स्वामी भक्त आहेत, असे निस्सीम आणि कट्टर भक्त आहेत, जे महाराजांनी काही भलेही न देव, पण तरीही महाराजांचं नाम हे त्यांच्या मुखात आणि त्यांच्या मनात आणि हृदयात स्वामी समर्थ महाराज हे वसलेले असतात. म्हणून महाराजांवर कधीही शंका घेऊ नका, महाराजांच्या शक्तीवर कधी शंका घेऊ नका. कारण महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहेत, या ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक आहेत. त्याचबरोबर महाराज करता आणि करविताही आहे. फक्त अहंकार, घमंड आणि गर्व या गोष्टींचा नाश तुम्ही केला पाहिजे. या गोष्टींना मनातून तुम्ही काढून टाकलं पाहिजे. कारण महाराजांच्या दरबारात, महाराजांच्या सेवेत आणि महाराजांच्या चरणात मीपणाला थारा नाही. जर तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात, स्वामी सेवेकरी आहात, तुम्ही स्वतःला स्वामी भक्तही म्हणून घेत आहात, तर पण तुम्ही तुमच्यामध्ये मीपणाला जर थारा देत असाल, मीपणाला जर शिरकाव देत असाल, तर स्वामी चरणापासून तुम्ही अंतरले जाल, स्वामी चरणापासून तुम्ही दूर व्हाल. आणि म्हणून वेळीच सावध व्हा. जर आहेच ना तुमच्यामध्ये मीपणा, तर त्या मीपणाला काढून टाका. महाराजांच्या दरबारात कधीही गर्व घमंड चालत नाही. महाराजांना नफरत आहे, सक्त नफरत आहे महाराजांना या गोष्टींशी. कशाशी? तर गर्व, मीपणा, अहंकार आणि घमंड या सर्व गोष्टींना आजच काढून टाका. हृदयातून काढून टाका, मनातून काढून टाका. या गोष्टींचा लोप करा, विनाश करा आणि अंतःकरण शुद्ध ठेवा. निर्मळ अंतःकरणाने राहा. कारण स्वामी म्हणजे स्वतःचा मीपणा तुमच्यामध्ये नसला पाहिजे. तेव्हा तर तुम्हाला स्वामी मिळणार आहेत, तेव्हा तर तुम्ही स्वामींच्या चरणापाशी जाणार आहेत. आणि म्हणूनच स्वतःमधील मीपणा जो आहे त्याचा नाश करा, तो मुळासकट नष्ट करा. तेव्हा महाराज आहेत. महाराजांपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर निर्मळ आणि शुद्ध अंतःकरण घेऊन जा. निस्वार्थी भावनेने महाराजांची सेवा करा. निस्वार्थी भावनेने, प्रामाणिकपणाने, इमानदारीने महाराजांची सेवा करा. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणाने, इमानदारीने महाराजांची सेवा कराल, महाराजांकडे 2 पावलं चालत जाल, तेव्हा महाराज तुमच्याकडे 4 पावलं आपोआप चालत येतील. यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ. म्हणून महाराजांपर्यंत जायचंय, महाराजांच्या चरणाशी जायचंय, तर मीपणा सोडा, एवढं करा. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. त्याचे पारायण करा, पठण करा. बरेचसे भक्त विचारतात की नित्यसेवा कशाला म्हणतात? तर 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय यालाच नित्यसेवा म्हणतात. आणि ही सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे. रोजच्या रोज तुम्ही नक्की करा. आता काहींच्या वेळेचा अभाव आहे, पण करायचंच म्हटल्यावर व्यक्ती कसंही करू शकते, यात शंका नाही आणि ही खात्री आहे मला. त्यामुळे ही नित्यसेवा करा. अनुभव, प्रचिती, त्याचबरोबर अनुभूती जे काही असेल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नित्यसेवा करा. आणि जर नित्यसेवाही नाही जमते, तर नामस्मरण हा एकमात्र साधा आणि सरळ उपाय आहे. नामस्मरण हे महाराजांशी कनेक्ट होण्याचं माध्यम आहे. त्यामुळे नामस्मरण तुम्ही करू शकता. असं नाही आहे की तुम्ही महाराजांपुढे बसूनच सेवा करा, असं काहीही नाही आहे. तुम्ही चालता, उठता, बसता, कामात असताना कोठेही आणि कधीही महाराजांचं नामस्मरण करू शकता. बरेचसे भक्त मला हेही विचारतात की नामस्मरणाने काय होतं? तर नामस्मरणाने तुमच्या मनातील जे विचार असतात त्या विचारांवर कंट्रोल राहतं. त्याचबरोबर विचारांवर कंट्रोल राहतं, नियंत्रण राहतं, विचारांवर बॅलन्स राहतो.
आणि त्याच बरोबर आपण हेही ऐकलंय की रिकामं मन कुविचाराचं धन. आता तुम्ही इतक्या दिवस आता जे भक्त नामस्मरण करत नाहीयेत आणि जे आज इथून गेल्यानंतर प्रवचनाहून गेल्यानंतर नामस्मरण करतील, त्यांना आधीचा आणि नंतरचा फरक नक्की जाणवेल. की जेव्हा त्यांचं मन रिकामं होतं, ते नामस्मरण वगैरे करत नव्हते, तेव्हा त्यांच्या मनात अनेक विचारांनी घर केलेलं होतं आणि विचार हे वाढतच चाललेले होते. त्यामुळे कुठेतरी डोकेदुखीचा त्रास, त्याचबरोबर ताणतणाव, चिंता या गोष्टींनी त्यांचं डोकं व्यापून टाकलेलं होतं. पण आता जर तुम्ही नामस्मरण करताय तर तुमच्या विचारांवर कंट्रोल राहतो, बॅलन्स राहतो, नियंत्रण राहतं आणि कुठेतरी त्याचबरोबर स्वामी नामाची ओढ लागते आणि त्याचबरोबर स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात. जे संकट आहेत त्या संकटावर मात करण्याची प्रेरणा, ताकद ही स्वामी नामाने येते आणि त्याचबरोबर स्वामींच्या नामस्मरणाने तुमचा जो ऑरा असतो, ऊर्जेचा स्रोत असतो, तो वाढतो आणि त्यामुळे कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये शिरकाव करू शकत नाही. शिरकाव काय तर ती तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही, तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट असो, निगेटिव्ह वाईब्स असो, निगेटिव्ह एनर्जी असो, ती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे, अडथळे हे दूर होतात. त्याचबरोबर तुमचं आयुष्य स्वामीमय होतं आणि स्वामींचेही अनुभव तुम्हाला येतात, स्वामींचे दृष्टांत घडतात. त्याचबरोबर आयुष्यात जे काही पुढे होणार आहे किंवा ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्याचे संकेत हे स्वामी महाराज आपल्याला देतात. त्यामुळे नामस्मरण म्हणजे महाराजांशी कनेक्ट होण्याचं साधन आहे, महाराजांशी कनेक्ट होण्याचं माध्यम आहे. त्यामुळे नामस्मरणाला महत्त्व द्या, नामस्मरण करा. त्याचबरोबर भक्त असेही विचारतात की तारक मंत्राने काय होतं. तारक मंत्र म्हणजे त्याच्या नावातच अर्थ आहे. तारक मंत्र म्हणजेच आपल्याला तारणारा मंत्र आणि हा मंत्र काहीही अवघड नाही आहे. जास्तीत जास्त रोज जर म्हणायला लागलेत, वाचून जरी म्हणालेत तरी आपोआप पाठ होईल आणि त्याचे पठण तुम्ही केले पाहिजे. रोज 11 माळी झाल्या की 11 वेळा तारक मंत्रही म्हणा. याने काय होईल तर याने महाराजांवरची श्रद्धा दुपटीने वाढेल, महाराजांवर विश्वास वाढेल, मनात ज्या शंका आहेत त्या शंका नाहीशा होऊन मन निशंक होईल. मनात जे भय आहे, जी भीती आहे ती भीती नाहीशी होऊन, ते भय नाहीस होऊन मन निर्भय होईल आणि त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही समस्या आल्या तरी मन निशंक झाल्यामुळे महाराजांच्या शक्तीवर कसलीही शंका तुमच्या मनात उपस्थित राहणार नाही आणि त्याचबरोबर आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही प्रॉब्लेम्स, कितीही संकट समस्या आल्या तरी मन निर्भय झाल्यामुळे त्या संकटांची भीती वाटणार नाही आणि निडरतेने आणि निर्भयतेने तुम्ही त्या संकटावर मात करणार, यात शंका नाही. म्हणूनच तारक मंत्र रोज म्हणा, तारक तीर्थ प्या. तारक तीर्थाने काय होतं की रोज तारक तीर्थ पिल्याने तुमच्या आत जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या निगेटिव्ह एनर्जीचा ऱ्हास होतो. त्याचबरोबर तुमच्या आत जे काही निगेटिव्ह विचार असतील, निगेटिव्ह वाईब्स असतील त्याचा अंत होतो आणि त्याचबरोबर तारक तीर्थ रोज पिल्याने कसलाही आजार तुम्हाला होणार नाही आणि जर झालाच असेल तर संकल्पयुक्त रोज तुम्ही तारक तीर्थ करून प्या, तो आजार बरा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तारक तीर्थ हे आपल्या व्यवसायात, त्याचबरोबर आपलं जे काही आपल्या घरात धनधान्यात भरभराट करून आणतं आणि त्याच्यामुळे नफाच नफा तुम्हाला मिळतो. त्याचबरोबर तारक मंत्रामुळे घराची भरभराट होते, व्यवसायाची, नोकरीची भरभराट होते. तारक मंत्राचे खूपसे फायदे आहेत जे सांगताना किंवा व्यक्तही मी करू शकत नाही असे फायदे आहेत. त्याचे अगणित आणि असंख्य असे फायदे आहेत. त्यामुळे तारक तीर्थ करून प्या आणि तारक तीर्थाचे अनुभव घ्या, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय. 3 अध्याय बरेचसे जण विचारतात की ताई 3 अध्याय का वाचावेत, 3 अध्याय का वाचावेत आणि नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय रोज का वाचले पाहिजेत. त्याने काय होतं तर
पहिला जो अध्याय आहे तो आहे आपला वर्तमान काळ. दुसरा जो अध्याय आहे तो आहे आपला भूतकाळ आणि तिसरा जो अध्याय आहे तो आहे आपला भविष्यकाळ. तर 3 अध्याय वाचल्याने काय होतं, तर पहिला जो अध्याय आहे तो वर्तमान काळ आहे. त्यामुळे वर्तमान काळात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुधारतात. त्या गोष्टींमध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो आणि जे काही प्रॉब्लेम्स वर्तमान काळात तुम्ही पाहताय, तुमच्या आयुष्यात तुम्ही फेस करताय, तर ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात, त्यावर सोल्युशन निघतं. त्याचबरोबर तुमचा वर्तमान काळ हा चांगला जातो, सुंदर असा जातो. त्याचबरोबर तुमचा वर्तमान काळ म्हणजेच तुमच्या भूतकाळापेक्षा तुमचा वर्तमान काळ सुधारू लागतो, त्यामध्ये खूप फरक जाणवतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दुसरा अध्याय वाचता त्यावेळेस तुमचा भूतकाळ म्हणजे भूतकाळातील गोष्टी ज्या आहेत, तुमचा भूतकाळ हा चांगला होतो. त्याचबरोबर जो तिसरा अध्याय आहे तो भविष्यकाळ, त्यामुळे तुमच्या भविष्यकाळात सुधारणा होते, तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो, भविष्यकाळात प्रगती घडते, भरभराट होते आणि जे काही प्रॉब्लेम्स, अडथळे, संकटे, समस्या, ताण तणाव आहेत त्यातून तुम्ही सुखरूपपणे बाहेर पडता. एवढी ताकद या 3 अध्यायात आहे. या 3 अध्यायांविषयी जेवढं सांगेल तेवढं कमी आहे आणि मला नाही वाटत की मी पात्र आहे या 3 अध्यायांची महती सांगताना. त्यामुळे त्या 3ही अध्यायांची महती खूप आहे. त्यामुळे रोज त्याचे वाचन हे नक्की कराच. तुम्हीही अनुभव घ्या, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेचा मेवा चाखा. म्हणून स्वामी सेवेत या. तर अशा प्रकारे ही नित्य सेवा आहे जी तुम्ही केली पाहिजे. आणि त्याचबरोबर नामस्मरण. आजच्या कलियुगात नामस्मरणाविषयी बोलायचं झालं तर नामस्मरणाशिवाय तुमच्या जीवनाला अर्थ नाही आहे. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरण हे माध्यम आहे महाराजांपर्यंत पोहोचण्याचं, महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचण्याचं. म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त करा. गुरुमाऊली म्हणतात, म्हणजे परमपूज्य आपले दिंडोरी प्रणित गुरुमाऊली जे आहे ते सांगतात की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप संकटे आहेत, खूप समस्या आहेत, खूप अडथळे येत आहेत, खूप अडचणी आहेत, चहूबाजूंनी तो ग्रासलेला आहे या सगळ्या गोष्टींनी, तो डिप्रेशनमध्ये. तर म्हणजे आयुष्यात एक प्रॉब्लेम झाला की लगेच दुसरा प्रॉब्लेम्स येतो. त्याचं आयुष्य पूर्णपणे या गराड्यात सापडलंय, काही करावं ते कळत नाही आहे. तर काय करा की 12 लक्ष जपाचा संकल्प घ्या आणि 12 लक्ष जप हा पूर्ण करा. ज्या दिवशी 12 लक्ष जप पूर्ण होईल तुम्हाला खात्रीशीरपणे गुरुमाऊली सांगतात की आयुष्यात एकही प्रॉब्लेम्स राहणार नाही, एकही समस्या राहणार नाही, एकही संकट राहणार नाही, एकही अडथळा राहणार नाही. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स सुटतील, सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील ज्या दिवशी 12 लक्ष जप हा तुमचा पूर्ण होईल. संकल्पयुक्त सेवा करा. स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचा, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र ही सेवा करा. स्वामींच्या सेवेत या आणि सेवेकरी व्हा. तर भेटूयात पुन्हा पुढच्या सेवेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.